खेळाचा जन्म हा रणांगणातून झाला नाही, तर रणांगणाला पर्याय म्हणून झाला. माणसाने जेव्हा हे लक्षात घेतलं की युद्ध माणसाला संपवतं, तेव्हा खेळ स्पर्धा निर्माण झाली. शस्त्रांच्या जागी खेळ साहित्य आलं, द्वेषाच्या जागी नियम आले आणि रक्तपाताच्या जागी कौशल्य आणि खेळ आला. म्हणूनच ऑलिम्पिकचा संस्थापक पियर डी क्युबर्टिन ठामपणे म्हणतो की खेळ जिंकण्यासाठी नाही, तर एकमेकांना समजून घेण्यासाठी असतो. पण आज या वाक्याचा अर्थ कदाचित जग विसरला आहे की काय असं वाटतं. कारण खेळ हा आता केवळ खेळ राहिलेला नाही, तर तो राजकीय संदेश देण्याचं आणि राष्ट्रवादी अहंकार मिरवण्याचं माध्यम बनतो. खेळ हा मुळात राष्ट्रांना जोडण्यासाठी असतो. मैदानात 2 झेंडे असले तरी खेळाडू एकाच नियमांखाली खेळत असतात. राष्ट्रगीत संपल्यानंतर प्रतिस्पर्धीही खेळाडूच असतो, शत्रू नसतो. पण अलीकडच्या काळात हे समीकरण बदलताना दिसतंय. जागतिक राजकारण इतकं आक्रमक झालं आहे की ते खेळाच्या सीमारेषा ओलांडून थेट मैदानात उतरलं आहे. आणि याच पार्श्वभूमीवर बांगलादेशने भारतात खेळण्यास नकार दिला आणि ही घटना जागतिक क्रीडा जगतासमोर चर्चेचा विषय बनली आहे. राजकीय दृष्टीने भारत आणि बांगलादेश यांचं नातं फार जुनं आणि वेगळं आहे. 1971 मध्ये बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात भारताने निर्णायक भूमिका बजावली. लाखो निर्वासितांना आसरा दिला, लष्करी मदत केली आणि एका नव्या राष्ट्राच्या जन्मात हातभार लावला. त्यामुळे हे नातं केवळ राजनैतिक नव्हे, तर भावनिकही मानलं जात होतं. पण अलीकडच्या काळात काही वर्षात या नात्यात एक विचित्र कटुता वाढताना दिसते आहे. ही कटुता खेळाच्या मैदानातही झिरपू लागली आहे. या तणावाची ठिणगी राजकारणातून पडली. बांगलादेशात निष्कासित झालेल्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात वातावरण तापलं. त्यांच्या थेट जीवितालाही धोका निर्माण झाला आणि त्यांना 5 ऑगस्ट 2024 रोजी भारतात सुरक्षित आश्रय घ्यावा लागला. 8 ऑगस्ट 2024 रोजी मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार सत्तेत आलं. या सत्ता बदलानंतर बांगलादेशाच्या अंतर्गत राजकारणात भारतविरोधी सूर अधिक तीव्र झाले. भारतावर हस्तक्षेपाचा आरोप, सार्वभौमत्वावर प्रश्न आणि जनतेमध्ये राष्ट्रवादी भावना भडकवणारा प्रचार सुरू झाला. या राजकीय बदलांचा थेट परिणाम संबंधांवर तर झालाच, पण त्याचे वाईट परिणाम हे बांगलादेशात दिसू लागले. धर्मांधतेच्या नावाखाली माणुसकीला काळीमा फासणारे प्रकार बांगलादेशात सुरू झाले. या काळात बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांवर झालेल्या हल्ल्यांनी भारतात चिंता वाढवली. मंदिरावरील हल्ले, नागरिकांच्या हत्या, महिलांवरील अत्याचार आणि जबरदस्ती स्थलांतरित झालेल्या घटनांनी आंतरराष्ट्रीय लक्ष वेधलं. 18 डिसेंबर 2025 रोजी दीपू चंद्रा दास याला इस्लामिक विचारधारेच्या गर्दीने मारलं, झाडाला लटकावून त्याला संपवलं. जगभरात त्याचे पडसाद उमटले. भारताने राजनैतिक मार्गाने चिंताही व्यक्त केली, पण बांगलादेश सरकारकडून ठोस पावलं उचलली गेली नाहीत. या सगळ्यामुळे दोन्ही देशातील वातावरण अधिकच तणावपूर्ण बनलं. पण सध्या आपण पाहिलं आहे, जेव्हा राजकारण तापतं तेव्हा खेळावरही त्याची सावली पडणं हे अटळ ठरतं. ही सावली पहिल्यांदा स्पष्टपणे दिसली ती ऑपरेशन सिंदूर नंतर. भारताने दहशतवाद विरोधात कठोर भूमिका घेऊन एशियाई कपच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न करण्याचा निर्णय घेतला. काहींसाठी हा निर्णय देशभक्तीचा ठाम संदेश होता, तर काहींसाठी तो खेळ भावनेला लागलेला धक्का. कारण खेळाच्या मैदानावर हस्तांदोलन हे राजनैतिक समर्थन नसून परस्पर सन्मानाचं आणि खेळाडू वृत्तीचं प्रतीक आहे. याच मालिकेत पुढे आला तो एशियन क्रिकेट काउन्सिलचा वाद. या संघटनेचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांची पार्श्वभूमी ही केवळ क्रीडा प्रशासकीय नव्हे, तर राजकीयही होती. त्यांनी यापूर्वी भारताच्या अंतर्गत बाबींवर, विशेषतः काश्मीर मुद्द्यांवर भारत विरोधी वक्तव्य केली होती. 2025च्या एशिया कप स्पर्धेत भारताने पाकिस्तानला फायनलमध्ये हरवत नामोहरम केले. भारत विजेता ठरल्यानंतरही भारतीय संघाने नक्वी यांच्यातर्फे ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. हा निर्णय खेळाच्या इतिहासात दुर्मिळ होता. त्यानंतर नक्वी यांनी ट्रॉफी देण्याऐवजी ती अज्ञात स्थळी हलवली. विजेता संघ ट्रॉफीशिवाय राहिला. झाला प्रकार हा खेळाचा नव्हे, तर राजकीय अहंकाराचा होता. याच्या पुढे जाऊन आता 2026ची ICC T20 वर्ल्ड कप यामध्ये बांगलादेशने भारतात खेळण्यास नकार दिला. बांगलादेशने दिलेली कारणं ही अधिकृतपणे सुरक्षिततेशी संबंधित होती. खेळाडू सुरक्षित नसतील
वातावरण अनुकूल नाही आणि देशांतर्गत राजकीय दबाव आहे अशी कारणे पुढे करण्यात आली. पण ICC आणि BCCI यांनी भारत श्रीलंका संयुक्त आयोजनाची सविस्तर माहिती दिली, अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था सादर केली आणि अनेक बैठका घेतल्या. तरीही बांगलादेश आपल्या भूमिकेवर ठाम राहिला. ICCसाठी बांगलादेशचा हा निर्णय स्वीकारणं शक्य नव्हतं, कारण ICCचे नियम अतिशय स्पष्ट आहेत. राजकीय कारणांमुळे कोणतीही टीम स्पर्धा नाकारू शकत नाही. परिणामी बांगलादेशला संपूर्ण स्पर्धेबाहेर राहावं लागलं. त्यांच्या जागी स्कॉटलंडला नामी संधी मिळाली. स्कॉटलंडने पात्रता पूर्ण केली असून विश्वचषक स्पर्धेत त्यांना स्थान मिळालं. हा निर्णय बांगलादेशच्या विरोधात गेला, पण वास्तव हे आहे की बांगलादेशने स्वतःहून या स्पर्धेची दारं बंद केली. आता मूळ प्रश्न हा उरतो की बांगलादेशची ही भूमिका योग्य होती का? भावनिकदृष्ट्या देशांतर्गत दबाव असू शकतो, राष्ट्रवादी भावना असू शकतात, पण खेळाडूंच्या दृष्टीने हा निर्णय नुकसानकारक ठरतो. आर्थिक तोटा, गमावलेला आंतरराष्ट्रीय खेळाचा मंच, ICC मधील विश्वासार्हतेचा प्रश्न आणि भविष्यातील स्पर्धांमध्ये येणाऱ्या अडचणी, हे सगळं त्या एका निर्णयाचा परिणाम आहे. विशेषतः ICC मध्ये भारताचा प्रभाव पाहता अशा परिस्थितीत देशभक्तीच्या नावाखाली घेतलेला हा निर्णय बांगलादेशला चांगलाच महाग पडण्याची शक्यता आहे. थोडक्यात काय तर खेळाचा आत्मा हा कुठेतरी हरवतो. खेळ शिकवतो की प्रतिस्पर्ध्याचा सन्मान करा, पराभव स्वीकारा आणि मतभेद असूनही हात मिळवा. पण आज खेळाडूंना राष्ट्रभक्तीची परीक्षा द्यावी लागते. हरल्यास देशद्रोही ठरवलं जातं, जिंकल्यास राजकीय भांडवल केलं जातं. ही राष्ट्रभक्ती नाही, तर हा उग्र राष्ट्रवाद आहे. राष्ट्रभक्ती आणि उग्र राष्ट्रवाद यात फरक आहे. राष्ट्रभक्ती म्हणजे देशासाठी सर्वोत्तम देणं, तर उग्र राष्ट्रवाद म्हणजे इतरांचा तिरस्कार करून स्वतःला मोठं दाखवणं. दुर्दैवानं आज खेळाच्या नावाखाली या उग्र राष्ट्रवादाची वाढ होते. जेव्हा खेळ ही राजकीय सुडाचं साधन बनतो, तेव्हा तो खेळ राहत नाही, तर तो दुसरं युद्ध बनतो. म्हणून सर्वांनीच विचार करायला हवा की खेळाचा मूळ उद्देश काय होता. पियर डी क्युबर्टीन यांच्या शब्दात सांगायचं झालं तर खेळ हा शांतता आणि समज वाढवण्याचं साधन आहे. जर आपण हेच विसरलो तर देश कदाचित जिंकीलही, पण खेळ नक्कीच हरेल.